तर हॅलो बडीज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आत्ता वाजत आहेत सकाळचे 5:30. 5 वाजता निघायचं होतं. ॲज युजल लेट झालं आहे आणि मी थोडंसं लाईट खाली थांबून बोलते कारण खूप अंधार आहे. मला नाही माहिती दिसते का नाही मी, पण तर आता खूप लेट झालं आहे ना. आपण आज जात आहेत शिवनेरीला आणि आता काही दिवसामध्ये शिवजयंती पण आहे. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की चला आज आपण शिवनेरी जाऊ. शिवनेरीचा डिस्टन्स खूप जास्त आहे, पण बघू, काढायचं बघू लवकर. तर निघू आता लवकर. शिवनेरीचं डिस्टन्स पिंपरीपासनं लाईक चिंचवड PCMC पासनं लगभग 90च्या आसपास आहे. बापरे, किती मोठा खड्डा झाला होता तिथं. मला पाण्यातून गाडी घ्यायचं जरा टेन्शन येते आता. म्हणजे कॉर्नरला गाडीचे टायर बघितले मी, नवीनच आहेत पण अशा टकल्या दिसत आहेत. स्किट व्हायचे चान्सेस जरा सुरू झालेत माझ्या मते. जरा आता टायर नवीन टाकायचं बघायला लागतील. टायर कारण मी मागच्याच व्लॉगमध्ये म्हणलं होते मला कॉर्नरिंग खूप आवडते, मला मज्जा येते आणि वाट लागली कॉर्नरिंगची. मी तुम्हाला रूट सांगते. इथून नाशिक फाटा, मी सध्या आहे हा दापोडी आहे. दापोडीतून नाशिक फाटा, तिथून जाईल चाकण, तिथून नारायणगाव, मग ओझर साईडनं जुन्नर वगैरे, तिकडून मग शिवनेरी किल्ला. नेहमी आपण ब्रिजच्या खालून जातो, आज आपण ब्रिजच्या वरून जाणार आहोत कारण आपल्याला इथून भोसरीला जायचं. भोसरी कारण तोच रूट आहे आपला. नाहीतर आपण नेहमी नाशिक फाट्यापासून खालून जातो, ह्यावेळेस आपण वरून जातो. आज लाइटिंग चालू नाही, नाहीतर ह्या मेट्रोच्या लाइटिंग्स ना खूप छान दिसतात. आपल्या समोर आहे पूर्ण ग्रुप. बापरे, सिग्नल पासून सोबत आहे. मस्त वाटतं, असं वाटतं मी त्यांच्याच ग्रुपचे मेंबर आहे. इतकं मस्त वाटतंय ना त्यांच्यासोबत जायला. इतकं छान सिग्नल वगैरे देऊन गाडी चालवतात, जे की आपल्याला काही आयडिया नसते त्या सिग्नल्सची. आणि सगळे असे ट्रायम्फ आणि हिमालयन, ड्यूक, एक N160 होती त्याच्यात. बाकी सगळे मस्त. थंडी. असलं पळवतात. तुम्ही बघू शकता कसं पळवतात. आय कांट बीट देम. आणि एकदम प्रोफेशनल रायडर्स आहेत. काहीतरी ऍक्सिडेंट झाला. अरे नाही, कसली गाडी आहे. अरे हे काय आता, गाडी अडकली. हे कशी गाडी अडकली. आता टोनिंगलाच तू उभा राहिली. वा, त्याच्यामुळे इतके ट्रॅफिक. यार मला असं हे होतं ना, नाही आपली गाडी काही कमी नाही, आपली गाडी पण खूप फास्ट पळू शकते, पण आपण थोडंसं सेफली जाते ना. मला त्यांनी काय म्हणायचे तर नाहीत. म्हणजे व्हाय आर कमिंग इन आवर ग्रुप. आमच्या ग्रुपमध्ये काय येतेस विचारतील. तू नोटीस केलास का त्यांनी फक्त तो वालाच रूट घेतात, राईट साइड. थंडी गेली. एक मस्त चहा मारू. ते लोक ते थांबले, आपण पण थांबू कुठे तर सटाक चहा पिऊन निघू. ओके बॉस, ती सेल सावकाश जाऊ दे. एखादं हॉटेल भेटलं तर आपण चहा पिऊन घेऊया, मग त्यांच्या सोबत मॅच होईल आपली पण स्पीड. चहा दिसते मला. चहाचं नाव दिसतंय मला. चहा. ऋषिकेश, प्रो रायडर्सला सांगायची गरज नाही राहत, ठीक आहे.
अरे बापरे, गाववाले माझा प्रो रायडरच काढते. बापरे. आता आम्ही चहासाठी थांबलोत. मस्त सुंदर आरोग्यदायी गुळाचा चहा, मस्त चहा आणि वातावरण. हा हा, मस्त वाटतं. इकडे का आलाय माझ्याकडे फक्त ह्याच्यासाठी. मी तसं कुठल्या कुत्र्याला गोड काही खाऊ घालत नाही, खाऊ देत नाही. एक मिनिट, हा फोन पकडशील का? क्यूट आहे खूप. चला, झाला चहा आपला पिऊन. ते रायडर्स तर आणखीन आलेले नाहीत. या खडीतून सावकाश चालवत जावा गाडी, इथून खूप स्लिप होते. अशी माझी लहानपणी वाळूतून सायकल स्लिप झाली होती आणि मी पडले होते. माझा गुडघा फुटला होता. थंडी. बापरे, आणखीन 40 किलोमीटर बाकी आहे. तास लागतोय. हाफ आवर जर 80च्या स्पीडने गेलो तर, 40च्या स्पीडने गेलो तर 1 घंटा लागेल. एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन रोड कसा. आपण आलो आहोत सध्या नारायणगाव मध्ये. पायल, बघ तुझं गाव इथं पूर्ण भरलेलं असते, जसं गोलाई भरते लातूरची. अरे दिसत नाही का? माझा हात आकडलाय पूर्ण. क्लचच दाबता येईना. स्लीपर क्लच असून पण क्लच दाबता येईना, म्हणजे विचार करा कसला हात आकडलाय. किती छान वाटते यार, गाववाली फिलिंग आहे फुल. कौलारू घर, गावचे रस्ते, वाव मस्त. आजकाल गावात असे घर आहेत जे शहरात पण नाही. बघा किती सुंदर सुंदर घर बांधतात यार गावाले. सरपंच वाले घर. वाव, हे बघ मावळा. सगळ्या मावळ्यांना मुजरा यार, मानाचा मुजरा. राईट, हे नारायणगाव. मला हा रस्ता आठवतो चांगलाच. आम्ही कुस्ती बघून येतो या रस्त्याने. आम्ही पावसाळ्यामध्ये, भर पावसाळ्यामध्ये माळशेजला गेलेलो. हां, माळशेज घाटला याच रूटने. मज्जा आली होती. यार थंडी, आता उन्हाळा सुरू झाला ना यार, थंडी बंद हो ना प्लीज. ओके ओके सरजी सरजी सर. परत मी तुम्हाला त्यांना काय बोलायला सांगते. गाव आहे, कुत्र मांजरे मध्ये मध्ये येतील, सावकाश चालव गाडी. इज राईट. टेक्निकली प्रॅक्टिकली. शिवरायांच्या पराक्रमाचे चिन्ह एक पाहू, शिवनेरी किल्ल्याचे दर्शन नम्रपणे घेऊ. नक्कीच. जुन्नर 6, किल्ले शिवनेरी 9. फक्त 9 किलोमीटर राहिलंय. 8चं टार्गेट होतं, 8ला आपण गाठू. वा वा वा. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. आलो आलो. आता परत हलका हलका आठवायला लागले. भेंडी ब्रेकर काय आयुष्यातल्या खड्ड्यांसारखे संपतच नाहीत, प्रॉब्लेम सारखे. अरे पूर्ण शिवाजी जयंती. राईट, लेफ्ट,
मला असं वाटलं राईट घ्यायचंय. हे आपले महाराज. फोटो घेऊ आपण एक. अँड्रॉइड युजर फोटो काढतात. शिवभूमी, शिव जन्मभूमी. आई शपथ, मुंग्या आल्यात हाताला, लिटरली मुंग्या. चला झाले. एकतर अशा ठिकाणी गाडी थांबलंय की माझे पाय बघा. हार्ड फॉर शॉर्ट रायडर्स. बसा सर. ई माझे पाय नाही पुरत आहेत. ई नीट बस लवकर. थोडं तू बसलास की खाली जाते सीट. माईला, अरे माईला असं का होईल? हा पहिला गेअरवर आहे. माझे हात फ्रीज झालेत. हात पूर्ण फ्रीज झालेत. म्हणजे मुंग्या यायलात हाताला. मन चिडवायलास का खरं म्हणायलास? त्याच्यामुळे थोडस छान वाटते. आधी तू राहिल्यावर कसं मस्त इथं वॉकला यायचं रोज सकाळी. घरी जायचं, काम करायचं, वर्क फ्रॉम होम. किती छान झालंय त्यात. गाडी खालीच लावायला लागते वाटतं. कारण मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा मला खालीच गाडी लावायला लावली होती. कारण 4 व्हीलर होती. आता रे हा पार्किंग इथंच आहे. कसला घेर पडला यार. नाही रे, मला वाटतं इथून एक तर सरळ असेल नाही तर लेफ्ट असेल. बघ बर. किल्ल्याला जायचंय. किल्ला जाऊ शकतो ना. इथूनच आहे ना ऋषिकेश. बापरे, अरे आहे काय मॅरेथॉन आहे आज. शिवनेरी मॅरेथॉन. का उतरलास? माहिती ना शिवनेरी मॅरेथॉन सुरू आहे तरी म्हणले साईड साईडने जा. हा पण वाटते का तुला साईड साईडने जाता येईल? थांब ना, त्या पोरींना त्याला नाही येऊ दे. हात वर करा, हात वर करा, हात वर करा. येस येस, येस. येस. हात वरती करा, हात वरती करा, हात वरती करा. आबे लेकरांनो बघा रे. इकडेच आहे वाटतं एवढं तरी पार्किंग. पार्किंग आहे का इथं? कवर जायचंय. बापरे, मला असं वाटलं इथं मी गाडी लावलं होतं. इथं ना पूर्ण बाजार भरला होता. असा बाजार भरला होता साईडनं, असं साईडनं पूर्ण जेव्हा आम्ही आलेलो. इथंच लावायचं का? ओ काय म्हणले? कुठं पलीकड? अच्छा, पडशील का मागे थोडस? माझा पाय पूर्ण इकडून. हा मी जरा हेल्मेटचा जुगाड केलाय. हा हा, कारण माझे हेल्मेट लॉक नाही आहे. चला, इंटरनल स्टोरेजवरून आपण शिफ्ट केलं कारण स्टोरेज फुल झालं होतं. आपण जाऊ आतमध्ये. यार ह्याचा जुगाड बघू यार. काय ते याचा जुगाड बघू ना काय तर.
असं म्हणू नये आता कॅमेरा लावून नाही म्हणे. मला बॅग थोडीशी मागे घ्यायची, एंट्री करायला लागेल. एंट्री करून जा. किल्ले शिवनेरी पावनधरती. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत एक अतिशय ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठिकाण, शिवनेरी किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. हा आहे पहिला दरवाजा, महादरवाजा. असे इथं टोटल 7 दरवाजे आहेत. पहिला सुरू होतो महादरवाजापासून. इथं खूप जास्त स्वच्छता आहे, खूप जास्त शांती आहे. एकदम असं बागेत आल्यासारखं वाटतंय. इतकी झाडं आहेत तिथे, यू कॅन सी. आणि मागे बघा हिबिस्कस. हा आहे दुसरा दरवाजा, गणेश दरवाजा. दुसरा दरवाजा गणेश दरवाजा. ज्यांनी आज ट्रिप कॅन्सल केली गणेशने आज ट्रिप कॅन्सल केली आमच्यासोबत. या दरवाजाला बघा आणखी सुद्धा किती जास्त प्रोटेक्शन आहे, कारण इतकं बारीक बारीक पायऱ्या आहेत. आहा अगोदर मावळे इथं थांबून पूर्ण इथं नजर ठेवत असतील. हा आहे पीर दरवाजा. याच्या तर जरा जास्तच खास आहेत. बापरे कसलं शार्प आहे. हुई पीराचा दरवाजा. तिथे एक गार्डन पण आहे, मस्त उद्यान बसण्यासाठी पण केलंय. हे आपट्याचं झाड आहे का? आपट्याचंच आहे बघ. सोन्याचं झाड आहे. दसऱ्याच्या टाईममध्ये हे देतात. असं दसरा सुरू झाला की आम्ही हे असं पानं मोठे मोठे घेऊन जायचो. आणि मोठे जर पानं भेटले आम्हाला तर आम्ही कोणाला देत नव्हतो. तुम्ही देत होतो का? आम्हाला जर मोठे पानं भेटले ना आम्ही बुकमध्ये ठेवायचो. या आहेत जुन्या पायऱ्या आणि ह्या आहेत नवीन पायऱ्या. तर आपण नवीनवाल्याने जातो आहे, कारण जुन्या थोड्याशा किचकट आहेत. हे बघा मी तुम्हाला खालून दाखवलं होतं, हे जुन्या पायऱ्या, त्या नवीन पायऱ्या. आणि हा आहे व्ह्यू. हा मस्त. तिकडे नदी आहे आणि ह्या परत जुन्या पायऱ्या. आणि ह्या पण जुन्याच पायऱ्या आहेत, पण इझी वे जाण्यासाठी, हार्ड वे जाण्यासाठी. चला. असले मोठे पान आहेत. छोटे छोटे असताना बघितले, कॉलेजमध्ये लॅबमध्ये होते. अरे बापरे. चला. इथं आहे हत्ती दरवाजा. चला पुढे जाऊन बघू. हा आहे चौथा दरवाजा, हत्ती दरवाजा. हत्तीसारखाच वाटते मध्ये, आतमध्ये मोठा. व्हाईस ऑफ व्ह्यू. वाव. आत्तापर्यंत सगळ्यात मोठा दरवाजा पाहिलेला हा वाला, म्हणून मे बी हत्ती दरवाजा असेल. म्हणजे ह्याच्यातून एक हत्ती जाऊ शकतो. बापरे. याला पण तसंच आहे इंटिरियर. इथं मावळे बसत असतील. इथे थोडंसं पडलेलं बांधकाम दिसतंय. शायद इथे लोक राहत असतील किंवा धान्य कोठारा पण असू शकतो. तिथे काही लिहिलेलं तर नाही. इकडं आहे शिवाई देवीचं मंदिर. तर आपल्याला इकडं जायचं आहे. इथून दुसरे दरवाजे लागतील. हा पण रस्ता पुढे जाऊन भेटेल. इथं आम्हाला काहीतरी दिसतंय. मे बी इथं हाऊतच असतील पाण्याचे. पायवाट झाली इथं थोडी, पण थोडंसं बघतोय. हां राईट, पाणी येते आतमध्ये. आणि असे कवर करून ठेवलेत. शायद इथं इन्सिडेंट्स झालेले असतील, पुढून खाली उतरता येईल. होप करते, नाही तर वापस यायला लागेल. प्रत्येक किल्ला असावा तर असा किल्ला असावा.
इतकं सुंदर स्वच्छता प्लस निसर्ग प्लस जे पण त्यांनी हे प्रोटेक्शन दिलं आहे आणि प्रत्येक झाडावरती प्रत्येक झाडाचं नाव आहे. आता आपल्याला माहिती आहे लिंबाचं झाड आहे, मग इथे नाव लिहिलं तर लिंब, त्याचं बॉटॅनिकल नेम फॅमिली, त्याने हा करंज नाव आहे त्या झाडाला. आत्तापर्यंत त्याचे फुलं पाहिलेत मी, पण कधी नाव नव्हतं माहिती, आज कळलं. यूज मी म्हणते याचा वापर करत जावा. इथं आहे आपलं शिवाई मंदिर. चला हे माझ्या मागे जे आहे ते आहे शिवाई मंदिर. हे किल्ला स्थापन व्हायच्या अगोदरपासून शिवाई मंदिर इथं आहे आणि आतमध्ये आहे शिवाई देवीची मूर्ती आणि त्याच्या मागे आहे उत्सव देवीची मूर्ती. काही वर्षापूर्वीच इथं उत्सव देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे आणि इथं शिवाजी महाराजांचा जन्म व्हायच्या अगोदर जिजाईंनी असं बोललं होतं, जर मला पुत्रप्राप्ती झाली तर मी त्यांचं नाव तुमच्या नावावरती ठेवेल. त्याच्यामुळे आपल्याला शिवाजी महाराजांचं नाव भेटलं, शिवाजी. असे मंदिर आहे. आतमध्ये मूर्ती इतकी सुंदर आहे आणि ते महाराज पूर्ण त्यांचा शृंगार करत होते आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, तरी थोडेसे मी फुटेज घेतले, तुम्हाला बघायला भेटतील. इथे आहेत शिवनेरी केव्ज म्हणजे गुफा, खूप जास्त आहेत. काय मनुष्य वर्सेस जंगल. मनुष्य वर्सेस जंगल. हे आत्ता असं ढासाळल्यासारखं वाटते नाही? हां, पूर्ण असं तिथलं पडलंय. हे बंदच असत असेल पावसाळ्याच्या टाईममध्ये, हे आपण अंदाजे लावतो. इथं लिहिलंय पण काहीतरी, इथं लिहिलंय पण काहीतरी. अगोदरच्या काळामधले त्यांचे हे असतील काहीतरी. इथून परत आपल्याला दरवाजे लागतील. इकडं आहे शिवाई मंदिर आणि इकडून वापस आपण जाऊ आपल्या दरवाजांकडे. किल्ल्यांवर येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तर आपण जे दरवाजाने जातोय 7 दरवाजे पूर्ण करून, एक तो रस्ता आहे आणि दुसरा आहे साखळी रस्ता. ते आय थिंक पलीकडल्या साईडला आहे, ते बघायला लागेल. सध्या तर आपल्याला हाच रस्ता माहिती आहे. हा आहे 5वा दरवाजा, मेन हा दरवाजा. पुढेच माझा एक 6वा दरवाजा आहे. चला दम लागला. 6वा दरवाजा, कुलूप दरवाजा. चला वरती जाऊ. तो 5वा होता आणि हा लगेच 6वा, बाकी एक बाकी आहे. मला टोटल 6 दरवाजे भेटलेत, मला 7वा दरवाजा नाही भेटला. मी असं बघितलं होतं की 7 दरवाजा आहेत, पण त्यातला एक दरवाजा पडलेला होता, पण मला तो नाही दिसला. हा आहे अंबरखाना, याला आपण धान्यकोट पण म्हणतो आणि हा 15 ते 16व्या आपल्या शतकामध्ये बांधला असावा असं म्हणलं जातं. हे आयताकृतीमध्ये बांधलेलं आहे पूर्ण आणि 3 भागात 7 उपविभाग असून हा 32 खांबांनी बांधलेला आहे. आत्ता मी स्वच्छतागृहाला जाऊन आले, आता मला खूप रिलॅक्स वाटतंय. अरे चप्पल, तर लहान लेकराचं चप्पल इथं अडकलेलं आहे. आगाव गारट. ही बघा पायवाट, तिथे एकदम समोर तिथे दिसतंय, तिथे जायचं आता आपल्याला. आणि आहे शहर. तिकडे खायचंय का? नाही, इथून वरती गेलास ना समोर एक राईट साईडला वरती ही जागा आहे, तिथं खायला बसून खाता येतं. किती छान वाटतंय ना. कनेरीचं झाड आहे. हे का कनेरीचं? मला एक कळलं नाही, फोनमध्ये व्हिडिओ केलेला अलाउड आहे आणि मग तू शूट करतेस कॅमेरामध्ये, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? तू म्हणतोय
बोलेल मी त्यांना. लॉजिक कळालं ना. हां ना, फोनच्या कॅमेऱ्यात तुम्ही व्हिडिओ करू देऊ शकता, तर तुम्ही आम्हाला DJ मध्ये व्हिडिओ का करू देत नाही? जास्त क्लिअर येईल म्हणून का? हे ठिकाण खूप छान आहे. मला टेन्शन येईल मला कॅमेरा जप्त करतील म्हणून. तिरुपतीमध्ये पण अशी जागा आहे सेम. हे ठिकाण छान वाटतंय, इथं बसू शकतो. प्रॉपर असं गार्डन वाटते. पांढरं जास्वंद, गुलाबी जास्वंद. अच्छा ना, ही जास्वंद आहे, हे नाही. हे फुल किती मस्त आहे. फुल मस्त आहे. ह्याच्यावर पण खूप छान येतात. हे बघा की, तुम्हाला दाखवते थांबा एक सेकंड. ह्याच्यामध्ये महादेवाची पिंड निघते. अरे यार, कोवळं आहे वाटतं. ह्याच्यामध्ये तुला माहिती महादेवाची पिंड निघते. तुला दाखवते थांब. ह्याला फोड ना. हे नाही टोमॅटो टाईप दिसतंय. वेगळं आहे ती महादेवाची पिंड निघणार वेगळं. ती एकदम ट्रान्सपरंट असते ना. हे नाही, सॉरी दोस्तो, हे नाही ती गोष्ट. व्ह्यू किल्ले शिवनेरी, वाव. वृषाही बघायसारखं आहे. इथून बघा शिवाजी महाराज. तिथे एक व्ह्यू पॉइंट आहे, तुम्ही बघतच ना. इथे एक व्ह्यू पॉइंट आहे. इथून दिसतं जिजाऊ. त्याला हलवलास का? नाही. त्याला असं असं कर ना थोडंसं. आधी पाणी ठेवू, मग नारळ पाणी, लिंबू पाणी. साबू बी खायचा का थोडासा? मला हात धुवायची गरज आहे. झाडाला पाणी घालतो थोडंसं. हा किती छान. थंडी लागायला लागलं खायला. आम्ही आता हात धुण्यासाठी, साबू खाल्लेला हात धुण्यासाठी पाणी शोधतोय. बाबू बघितलंच नाही खाली उतार आहे बघितलंच नाही म्हटलं. अगोदर आपण मेन ठिकाणी जाऊ. तिथं शिवबाचा पाळणा आहे. हे होतं बाथरूम अगोदरच्या काळातलं. इंटिरियर बघा, इंटिरियर. पाण्याची टाकी आहे आणि त्याच्या पलीकडे टॉयलेट. पुरे सारे रूम दिसत आहेत. हे पण टॉयलेटचा भाग वाटतंय. रूम बाथरूम पूर्ण पडलंय. आणि आहे मेन आपल्याला जिथे जायचंय. या किल्ल्याचं सर्वात मोठं महत्त्व म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. पाणी वगैरे असेल अगोदर साचून ठेवत असतील. हा पूर्ण एक असा वाडा टाईप वाटतोय. हे बघा, इथं पूर्ण पाणी असतं, पण आता पाणी नाही. जवळून दाखवते हे सगळं. आम्ही आलो होतो तेव्हा कुणीच नव्हतं. आणि आता लाईन बघा. हे आहे बदामी टँक. पॉज करू नये, वाचून घ्या माहिती. पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेलं असतं इथंपर्यंत.
आणि इथं थोडंसं पाणी आहे, बाकी काहीच पाणी नाही. कडेलोट शिवनेरी किल्ल्याचे दुर्गम असे उत्तरेकडील टोक हे मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्यांना कडेलोट करण्यासाठी वापरले जात होते. चला आत बघू. इथे उभे राहिल्यावर इतिहासाची जाणीव होते आणि अभिमानही वाटतो की आपण अशा महान राजाच्या जन्मभूमीत उभे आहोत. जिजाऊ आणि शिवबा हे एक शिवकुंज आहे. प्रत्येक शाळेला अशी एक सहलची गरज असते आणि द्यायलाच पाहिजे. या किल्ल्यावरती एक हेलिपॅड पण आहे, ते आम्हाला बघायचं होतं पण आम्हाला भेटलंच नाही. आणि प्रत्येक वर्षी 19 फेब्रुवारीला या किल्ल्यावरती मुख्यमंत्री येते, त्यांच्या हस्ते एक कार्यक्रम होतो. पाणी पिऊ आणि आता निघू. खूप टाईम झाला आहे, ऊन कडक सुरू झालं आहे. ही पूर्ण शिवनेरी किल्ल्याबद्दल माहिती आहे, वाचून घ्या, तसं तर मी सांगेलच. आणि ही तयारी पूर्ण शिवजयंतीची होणार आहे, सुरू आहे. आणि वरती पण लोक घेऊन जात आहेत हे सगळं, बांबू, लाईट्स वगैरे सगळं. तर अशा प्रकारे आपला शिवनेरी किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे. तर हा किल्ला खूप जास्त चांगला ठेवण्यात आला आहे. स्वच्छतेबाबतीत म्हणा किंवा कचरा वगैरे सगळ्या बाबतीत खूप चांगला मेंटेन ठेवण्यात आला आहे. तर माझं असं पर्सनल रिकमेंडेशन आहे सगळ्यांसाठी की लाईफमध्ये एकदा तरी तुम्ही शिवनेरीला या, विजिट करा, कारण ही आपल्या शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. खूप चांगलं वाटतं इथं येऊन, असं मनाला एकदम शांती पण भेटली. तर भेटू मग आपण आपल्या नेक्स्ट इंटरेस्टिंग फूड जर्नीमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच होतं. हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.